The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista proudly presents Candid Podcast Super 11. अनकट म्हणजेच अनएडिटेड सुपर 11 सीझन 2 मध्ये आपलं स्वागत आहे. नाशिकचा विकास, वर्तमान आणि भविष्य याबद्दल आपण विचारमंथन करत आहोत. माजी शिक्षण सहसंचालक श्री नितीनजी उपासनी हे या एपिसोडमध्ये नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे सिनियर ॲडवायझर श्री जे.पी. जाधवजी यांच्याशी संवाद साधणार आहेत. नाशिकच्या विकासाला चालना देण्यासाठी द रोल ऑफ इफिशियंट ट्रान्सपोर्ट नेटवर्क्स, सोशल इनिशिएटिव्ह अँड कोलॅबरेटिव्ह एफर्ट्स अशा विविध विषयांवर सखोल चर्चा करणार आहेत. तर सुरू करूयात आजचा पॉडकास्ट. नमस्कार. नितीन उपासनी, शिक्षण सहसंचालक पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर या 33 वर्षात वेगवेगळे अनुभव पाठीशी होते, शिदोरी होती पाठीशी. आणि मग नाशिकच्या विचार आणि विकासावरती विचार करताना नाशिकमधल्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये ज्यांनी त्याच्या प्रगतीमध्ये, शहराच्या डेव्हलपमेंटमध्ये स्वतःचं असं एक वेगळं योगदान दिलेलं आहे, त्या योगदानाची चर्चा करताना, त्या योगदानावरती आपल्याशी संवाद साधताना नाशिकमधल्या या सगळ्या पर्सनॅलिटीज, त्यांच्या कन्सेप्ट, त्यांनी केलेलं कार्य यांच्याशी संवाद साधण्यासाठी पूजा प्रसूनच्या व्हॉइस विस्टा या पॉडकास्टमधून आपण एकमेकांशी संवाद साधतो. मी जसं म्हटलो की सेक्टरमध्ये शिक्षण विभागात काम केलं, पण त्या व्यतिरिक्त खूप सेक्टर आहे की जे नाशिकच्या प्रगतीमध्ये एक माइलस्टोन्स आहेत, जे प्रत्येकाचे एक वैशिष्ट्यपूर्ण त्याच्यात योगदान आहे. मग याच्यावर चर्चा करण्यासाठी सीझन 1 संपला. सीझन 1 मध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींशी बोललो, ऐकलं त्यांना आणि आपल्याकडनं प्रतिसादही मिळाला. सीझन 2च्या सुद्धा काही एपिसोडमध्ये आपण आणखी काही घटकांना भेटलो, त्याच्यातल्या उत्तुंग व्यक्तिमत्व जे आहेत की ज्यांनी वयाच्या अतिशय अल्प वय म्हणजे कमी वयापासून स्वतःला बिझनेस मधल्या एखाद्या म्हणजे वेगळ्या क्षेत्रामध्ये झोकून दिलं. पारदर्शकता, प्रामाणिकता आणि श्रमसंस्कार याच्यावरती स्वतःला घडवलं, किंबहुना त्या व्यवसायात एक स्वतंत्र स्थान निर्माण केलं. अशा व्यक्तिमत्वांशी आपण काही दिवसांपासून संवाद साधतोय आणि आपण त्याला भरभरून प्रतिसाद देत आहे, किंबहुना त्याला तुमच्याकडच्या सूचना पण येत आहेत. अतिशय चांगल्या अशा सूचनांमधून, आमच्या पाठीवरच्या कौतुकाच्या थापमधून आम्हाला आणखी एनर्जी मिळते आणि त्या एनर्जीचाच भाग म्हणून आज आपण आणखी एका नवीन क्षेत्राकडे वळालेलो. नाशिक जेव्हा डेव्हलप झालं, नाशिकला आपण पाहिलेलं आहे की पौराणिक संदर्भ आहे, नाशिक ऐतिहासिक संदर्भ आहे. म्हणजे मंत्रभूमीकडून यंत्रभूमीकडे वळताना, रुद्राक्ष भूमीकडून द्राक्ष भूमीकडे वळताना या सगळ्या क्षेत्रामध्ये एक महत्वाचा घटक आहे जो नाशिकच्या विकासाला चालना देणार आहे, किंबहुना त्याच्या चाकांशिवाय, त्याच्या गतीशिवाय नाशिकचा विकास होणं केवळ अशक्य होतं. आणि म्हणून असं कोणतं क्षेत्र आहे तर ते मला असं वाटतं की लॉजिस्टिक आहे. पूर्वी याला आपण छोटेखानी नाव होतं ट्रान्सपोर्ट. या ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहतूक, या वाहतुकीतून कदाचित प्रवासी वाहतूक असेल, कदाचित गुड्स ट्रान्सपोर्ट असेल, याच्यातून व्हायचं. पण आता टेक्नॉलॉजी वास्ट झाली, टेक्नॉलॉजी बदलली आणि ह्या टेक्नॉलॉजीमध्ये आता प्रत्येक गोष्ट तुमच्या डोरस्टेपवरती येते. डोरस्टेपवरती येताना प्रत्येक ठिकाणी याचं जे ट्रान्सपोर्टेशन होतं फ्रॉम द सेंटर टू युअर डोर, ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये लॉजिस्टिक ही कन्सेप्ट फार इम्पॉर्टंट आहे. आणि मग ह्या लॉजिस्टिकचं महत्वही वाढलं, कारण मी जसं म्हटलं की अगदी फूड इंडस्ट्री पासून तर ऍग्रिकल्चर इंडस्ट्रीपर्यंत, ऍग्रिकल्चर इंडस्ट्री पासून तर मेडिकल इंडस्ट्रीपर्यंत आणि मग आता एज्युकेशनल हब पर्यंत या सगळ्या प्रवासामध्ये लॉजिस्टिक स्वतःचं एक अस्तित्व टिकवणे, लॉजिस्टिक एक स्वतःचं काम, कर्तृत्व सिद्ध करत आहे. मग अशाच एका विषयाला घेऊन आज मी तुमच्या पुढे येतोय. तुमच्या पुढे येताना या क्षेत्रातली एक उत्तुंग व्यक्तिमत्व संवाद साधण्यासाठी येत आहे. नाव आहे जे.पी. जाधव. जाधव काका म्हटलं तर निदान त्यांच्याकडे पाहिल्यावरती आपल्याला वाटणार नाही यांना काका का म्हणावं, परंतु वयाच्या 79 वर्षाच्या प्रवासामध्ये उणीपुरी 55 वर्ष ज्यांनी लॉजिस्टिक वरती काम केलं. म्हणजे अगदी आता तुम्ही बघितलं तर 55 वर्षापूर्वीचं ट्रान्सपोर्टेशन आणि आजचं मोठ्या मोठ्या कंटेनर पासून तर कार्गो पर्यंतचं ट्रान्सपोर्टेशन
या लॉजिस्टिक मध्ये आमूलाग्र बदल झाला. या आमूलाग्र बदलाला सामोरं जाताना जाधव साहेबांनी नेमकं काय बघितलं, त्यांनी त्याच्यात कसं ट्रान्सफॉर्म केलं, काय एक्सपेक्टेशन्स नाशिक डेव्हलपमेंट मध्ये आहेत, काय अपेक्षा पूर्ण करत आहेत, काय हर्डल्स आहेत, काय कन्सेप्ट आहे आणि काय अचीव्ह करायचं आहे, या सगळ्या गोष्टींशी आपण त्यांच्याशी आज गप्पा मारत आहोत. या गप्पा मारताना त्यांचं अजून वैशिष्ट्यपूर्ण सांगायचं म्हणजे केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता सामाजिक दातृत्व आणि प्रत्येक म्हणजे शैक्षणिक असू देत, त्यांचं सामाजिक असू देत, या प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःचं एक त्यांनी कर्तृत्व सिद्ध केलंय. भारतीय राष्ट्रीय एकात्मता समितीच्या माध्यमातून नाशिक शहरातल्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना सांस्कृतिक प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून ते त्या विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करतात, त्यांना पारितोषिकापासून प्रोत्साहन देतात. त्या जोडीला सामाजिक जाणीव माझी काहीतरी आहे म्हणून कृषीनगर सारख्या एका जॉगिंग ट्रॅकची निर्मिती करताना त्यांचा मोठा सहभाग होता. आज तो नाशिक शहरातला एक नावाजलेला जॉगिंग ट्रॅक आहे. नाशिक शहरात एन नंबर्स ऑफ जॉगिंग ट्रॅक आहेत, पण हा एक स्वतःचं वेगळं पण जपून ठेवणारा आहे. अशा जॉगिंग ट्रॅकच्या चळवळीमध्ये म्हणजे त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये जाधव काकांनी स्वतःचं त्याच्यातही कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. त्याचेही ते सदस्य आहेत, निमाचे मेंबर आहेत, निवेकचे मेंबर आहेत, महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि अशा सगळ्या क्षेत्रामध्ये काम करताना त्यांनी नाशिकच्या विकासाचं विजन समोर ठेवलं. नाशिकच्या विचाराला, नाशिकच्या विकासाला एक दिशा देण्याचं कुठेतरी मनोमनी ठरवलं आणि ती दिशा देताना पूर्ण यांच्या 55 वर्षाच्या व्यावसायिक वयामध्ये, व्यावसायिक क्षेत्रामध्ये यांना काय अडचणी आल्या, याच्यातले काय बदल झाले, याच्याशी आपण संवाद साधण्यासाठी मी जाधव सरांना या ठिकाणी आपल्याशी पॉडकास्ट मध्ये संवाद साधायला बोलवतो. सर नमस्कार. पॉडकास्टच्या माध्यमातून आपलं स्वागत आहे. नमस्कार. वयाची आपल्याकडे पाहिल्यानंतर आपण जवळपास 79 वर्ष पूर्ण केलेली आहेत असं निश्चितपणे वाटत नाही. तरुणांना लाजवेल असं व्यक्तिमत्व आहे, तरुणांना लाजवेल अशी एनर्जी, असा उत्साह आपल्यात आहे जो निश्चितपणे या युथला एक प्रेरणा देणारा आहे. हा लॉजिस्टिक म्हणजे ज्याला आपण थोड्या तुमच्या कालावधीमध्ये जाताना म्हणजे ट्रान्सपोर्ट व्यवसाय, हा खरं म्हणजे एक खडतर प्रवासच, खडतर त्याच्यात हा पुन्हा खडतर. अशा या सगळ्या प्रवासामध्ये जवळपास 55 वर्ष तुम्ही या व्यवसायात आहात. या 55 वर्षापूर्वीच्या नाशिकचा ट्रान्सपोर्टेशनचा व्यवसाय आणि आजचा ट्रान्सपोर्टेशनचा व्यवसाय हा तुम्ही कसा एक्सप्लेन कराल? सर, मी नाशिकमध्ये 69 साली आलो. त्या काळी नाशिकमध्ये हाताच्या बोटावर मोजणे एवढेच ट्रान्सपोर्ट होते. इंटरस्टेट किंवा इंटर राज्य ट्रान्सपोर्ट करणाऱ्या घाटगे पाटील होतं, ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन होतं आणि साऊथ ईस्टर्न रोडवेज होतं. अच्छा. आणि लोकल ट्रान्सपोर्टला एक 4-5 ट्रान्सपोर्ट होते. अच्छा. आजच्या घडीला इंटरस्टेट ट्रान्सपोर्ट करणारे नाशिकमध्ये रजिस्टर्ड 1000 ट्रान्सपोर्टर्स आहेत. आणि लोकलचा अर्थ हा होतो की भाजीपाला, कांदा, द्राक्ष हे सगळं वाहन करणारे लोकल ट्रान्सपोर्ट आहेत. ते पण आज शेकड्यांनी झालेत. बरं. ट्रान्सपोर्ट मध्ये आमूलाग्र बदल झाला. 69 साली छोट्या गाड्या होत्या, बेडफोर्ड 6-7 टन माल न्यायचे. आजच्या घडीला ट्रान्सपोर्ट म्हणजे असं झालंय की 10 चाकी, 12 चाकी, 14 चाकी, 16 चाकी, म्हणजे 10 टन, 12 टन, 16 टन, 20 टन, 25 टन, 40 टन. त्याशिवाय ट्रेलर जे 100 टनही माल नेऊ शकतात. 100 फूट लांब, 20 फूट रुंद, 20 फूट असं ट्रेलर झालेत. अच्छा. आणि त्याच्यापेक्षा काही नाजूक माला करता कंटेनर ट्रान्सपोर्ट सुरू झालं. कंटेनर पॅक असतात, त्याच्यात एकदा माल भरला, लॉक केलं, सील केलं की तो माल डेस्टिनेशन जाईपर्यंत सेफ जातो, खराब होत नाही. कंटेनर ट्रान्सपोर्टर झाले. पूर्वीच्या काळी क्रेन सिस्टीम जवळजवळ नव्हती. आज 200 टनाच्या क्रेन्स आहेत, उचलू शकतात. असं एक ट्रान्सपोर्ट मध्ये खूप मोठा बदल झालेला आहे. आणि दिस आय एम टॉकिंग अबाउट गुड्स ट्रान्सपोर्टेशन. याशिवाय मग माणसाची ट्रान्सपोर्ट करणारी जी बस सर्व्हिस आहे, पूर्वीच्या काळी ट्रॅव्हल्स जे आहे, पूर्वीच्या काळी मी जे बघितलेलं आहे, एसटी महामंडळ सुरू झालेलं नव्हतं. तर लोकल गाड्या चालायच्या.
त्यानंतर मग गव्हर्नमेंटने एसटी सुरू केलं. कार अगदीच फियाट होती, स्टँडर्ड होती, अँबॅसेडर होती. आज शेकड्यांनी नवीन नवीन हाय क्लास मॉडेल्स आलेले आहेत. टोटली ट्रान्सपोर्ट मध्ये खूप बदल झालेला आहे. की काशीला जायचं म्हटल्यानंतर सुद्धा पूर्वी जे महाराष्ट्रीयन माणसाचं की पूर्वी बैलगाडीने काशीला गेलेले आहेत, घोडागाडीने काशीला गेलेले आहेत. नंतर मग आता इथून नाशिक मधून रोजच काशीला बस जातात एक्झिक्युटिव्ह. आता राम मंदिर झालेलं आहे नाशिक, म्हणजे मनमाडून रोज नाशिक अयोध्येला रेल्वे जाते आहे. नाशिकहून आता विमान सर्व्हिस सुरू झालेली आहे. म्हणजे ट्रान्सपोर्ट मध्ये आमूलाग्र बदल गेल्या 55-60 वर्षात झालेला आहे. आणि फॉर्च्युनेटली मी नाशिक मध्ये हा सगळा बदल 69 ते आजतागायत बघत आहे. 55 वर्ष. ह्या सगळ्या प्रवासामध्ये म्हणजे तुम्ही पण आता बेसिकली छोट्या गाड्यांपासून तर ट्रान्सपोर्टेशन सुरू करून आज तुमच्याकडे बऱ्यापैकी त्याच्यात तुम्ही, कारण तुम्ही ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे पण अध्यक्ष आहेत, संस्थापक अध्यक्ष. हे अध्यक्ष असताना ह्या घटकांना म्हणजे ट्रान्सपोर्टच्या सगळ्या घटकांना सामावून घेताना आता त्या काळातल्या पासून तर आजपर्यंतच्या याच्यामध्ये हा जो बदल झाला टेक्नॉलॉजीतला, याला तुम्ही कसं एक्सप्लेन कराल? काय झालं की त्या काळी अंबड MIDC नव्हती, सातपूर MIDC नव्हती. HL फक्त सुरू झालेलं होतं त्या काळात. करन्सी नोट होती. आणि ट्रान्सपोर्ट त्या काळात जे होतं की लोकांच्या ज्या गरजा, म्हणजे मुंबई मेडिसिन असतील, की साऊथून साड्या असतील, म्हणजे कपडे, याच्याकरता फक्त ट्रान्सपोर्टेशन होतं. लोकांचा किराणा माल असेल, मग तो इचलकरंजीहून असेल, कोल्हापूरहून असेल, साऊथून साड्या यायच्या, बेसिकली कपडे यायचे, अहमदाबादहून कपडे यायचे. याच्याकरता मग छोटे छोटे ट्रान्सपोर्ट होते. त्या काळात घाडगे पाटील होतं, ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन होतं. हे सर्व ट्रान्सपोर्ट त्या काळी होते. आणि ट्रान्सपोर्ट ची खरी जी वाढ झाली भारतामध्ये म्हणण्यापेक्षा नाशिकमध्ये ज्या वेळेला MIDC सुरू झाली, अगोदर सातपूर सुरू झाली, छोटे छोटे टपारिया टूल्स पहिली होती, CP टूल्स होती, VIP होते, सिएट होते, हे सगळ्या कंपन्या आल्या. मग नंतर अंबड MIDC सुरू झाली दुसरी. मग गरवारे पासून सुरुवात झाली, क्रॉम्प्टन आलं, गरवारे आलं, ग्लॅक्सो आले, मोठ्या मोठ्या कंपन्या आल्या. नंतर माळेगाव MIDC सातपूरला सिन्नरला सुरू झाली. सिन्नरला खूप डेव्हलपमेंट झाली. दिंडोरी MIDC झाली. आज दिंडोरीमध्ये मोठे मोठे प्लांट सारखे आता HL आहेत. त्याच्यावर तुमची जबाबदारी वाढते. मग ह्या सगळ्या कंपन्या आल्यावरती टेक्नॉलॉजी पण बदलत गेली. गाड्यांची मॉडिफिकेशन होत गेल्या. 10 टनी ट्रक झाल्या, 10 टनीच्या 6 चाकी असायच्या, मग 10 चाकी गाडी झाली, तिची कॅपॅसिटी डबल झाली. मग 14 चाकी झाली, तिची ट्रिपल झाली. असं ट्रान्सपोर्ट सेक्टरची डेव्हलपमेंट होत गेली. मग ट्रेलर आल्यात काही ठिकाणी, मोठी मोठी मशिनरी जी आहेत फॅक्टरीमध्ये करण्याकरता गडर्स लागतात किंवा मोठे मोठे वाहनाकरता ट्रेलरची सुरुवात झाली. आणि ट्रेलर झाली मग ते खाली करण्याकरता क्रेन लागायला लागले. म्हणजे ट्रान्सपोर्टची अशी डेव्हलपमेंट होत गेली. मग याच्यात आता विशेषतः आपण एखाद्या शहराचा विचार केला की त्याचा विकास करायचा असेल, तर तो विकास होताना एखाद्या शहराची इकॉनॉमिक ग्रोथ करायची असेल, एका शहराची सोशिओली सुद्धा ग्रोथ व्हायची असेल, तर ट्रान्सपोर्ट हा मेन त्याच्यातला आहे. मग लॉजिस्टिक ट्रान्सपोर्ट ह्या थीमला किंवा या इकॉनॉमिक ग्रोथला कसा सपोर्ट करतो? कसं आहे सर, पूर्वीच्या काळी फक्त ट्रान्सपोर्टेशन होतं, दॅट इज गुड्स ट्रान्सपोर्टेशन, माल वाहतूक. माल वाहतूक म्हणजे कशी, फॅक्टरी आली की मॅन्युफॅक्चरिंग केली की त्याला बाहेरगावी माल पाठवायला लागायचा. तो नेण्याकरता किंवा त्याचं रॉ मटेरियल आणण्याकरता ट्रान्सपोर्ट लागायचं. काळाच्या ओघामध्ये खूप प्रोडक्ट्स आलेत. आता मी तुम्हाला उदाहरण देतो, लॉजिस्टिक्स कसं आलं. आता हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड मोठी कंपनी आहे भारतात, त्याच्या 2-4 फॅक्टरीज आहेत. आणि ही हॅज 200 प्रोडक्ट्स विच आर मॅन्युफॅक्चर्ड ॲट वेगवेगळ्या ठिकाणी. पण कस्टमर त्याचा डिस्ट्रीब्युटर एकच आहे. मग त्याला तो माल कसा येणार? तर त्याकरता त्यांनी लॉजिस्टिक्स त्यांचे हब उभारले स्वतःचे. सगळ्या ठिकाणचा माल एका ठिकाणी येतो आणि ते एका माणसाला कॉन्ट्रॅक्ट देतात आणि तो 200 प्रोडक्ट्स 1 गो मध्ये त्याच्या कस्टमरला देतो. हा त्याचा बेनिफिट आहे. म्हणजे ऍक्च्युली इनोव्हेशन्सच्या माध्यमातून जो काही बदल झाला काळाच्या ओघात ट्रान्सपोर्ट बरोबर, तो तुम्ही पण ऍक्सेप्ट केला. असं हे तर तुम्ही एक उदाहरण दिलं. पण
दरम्यानच्या काळात ह्या व्यवसायात निश्चितपणे काहीतरी अडथळे असतील, अडचणी असतील. म्हणजे रिगार्डिंग गव्हर्नमेंट पॉलिसीज असेल, कदाचित रोड्स असतील, कदाचित सेफ्टी असेल, कदाचित मॅन पॉवर असेल. तर नेमके असे कोणते हर्डल्स आहेत किंवा अशा आपल्याला कुठच्या अडचणी आहेत या व्यवसायातल्या, आणि त्या अडचणी दूर करण्यासाठी ऍज अ ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून तुमचा जो काय विषय आहे? असं आहे सर, ट्रान्सपोर्ट असोसिएशनला म्हणजे ट्रान्सपोर्टर्सला अनगिनत अडचणी आहेत. अच्छा. सगळ्यात पहिले बेटर क्वालिटी ऑफ रोड चांगले नाहीत. अगदी सरकार रोड तयार करतं, पावसाळ्यात उकळून जातं, त्यामुळे काय होतं, गाडीचं वेअर अँड टेअर वाढतं. हा एक इश्यू. ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा दुसरा मोठा प्रॉब्लेम लेबर प्रॉब्लेम. ट्रान्सपोर्ट म्हणण्यापेक्षा इव्हन इंडस्ट्री, द डेव्हलपमेंट ऑफ नाशिक इंडस्ट्री काही कारणाकरता जी थोडी मागे आली ती लेबर प्रॉब्लेममुळे आली, युनियन्समुळे. हा दुसरा झाला प्रॉब्लेम. तिसरं कसं आहे, गव्हर्नमेंटचे रूल. गव्हर्नमेंटने काही रूल्स केलेले आहेत की बाबा इतक्याच वजनाची गाडी गेली पाहिजे. आमचं म्हणणं बरोबर आहे, त्याच वजनाने गाडी जर गेली तर रोड चांगले राहतात. पण आमच्या ट्रान्सपोर्टवाल्यांनी पण ओव्हरलोड भरतात. ओव्हरलोड भरण्याचं कारण असं आहे की जास्त माल त्याच्या गाडीत जाऊ शकतो, कारण गाडीची कॅपॅसिटी चांगली आहे. मग त्यावेळेला आम्हाला आरटीओ कडून पेनल्टी लागते. पण मग त्याची कपॅसिटी जर चांगली असेल तर मग गव्हर्नमेंट तेवढ्या वेटला परवानगी देत नव्हती. पण नंतर मग गडकरी साहेब जेव्हा वाहतूक मिनिस्टर झाले, मग त्यांनी 10 टनाच्या ट्रकला 12 टनची परमिशन दिली. जी 10 चाकी गाडी 16 टन माल न्यायची त्याला 20 टनाची परमिशन दिली, आणि जी 14 चाकी 22 टन न्यायची त्याला 30 टनाची परमिशन दिली. कारण काय की गाडीची कॅपॅसिटी आहे, इंजिन तेवढा माल घेऊन जाऊ शकतो, आणि मग ते लिगलाइज झालेलं आहे. याच्याशिवाय काय होतं, बरेचसे टोल रस्त्यावर येतात आणि तिथे XYZ अथॉरिटी कारण नसताना आमच्या ड्रायव्हरना हॅरॅस करून त्यांच्याकडून नको ते पैसे घेऊन त्यांना त्रास देतात. म्हणजे हा सेकंड आरटीओ आहेत, पोलीस आहेत, सगळे डॉक्युमेंट चांगले असताना सुद्धा आमच्या गाडीवाल्यांना रेग्युलर सगळे काही नाही, पण काही लोक 100% नाही, पण काही लोक आम्हाला त्रास देतात. त्याचा खूप खूप आमच्या गाडीवाल्यांना त्रास होतो. पण मग याचा म्हणजे मला असं वाटतं की निगेटिव्ह इम्पॅक्ट त्याच्यावरती होत असेल. म्हणजे एकीकडे माननीय परिवहन मंत्री जसं आपण म्हटलं की गडकरी साहेबांनी रस्त्यांचं देशभर खूप मोठं जाळं विणलंय. नॉट ओनली जाळं म्हणता येईल त्याला, त्यांनी क्वालिटी रोड्स तयार केले. क्वालिटी रोडला ऍक्सेस पण असा फास्टर दिला की आता तर फास्टॅग रीड होणार, पुढे गाडी जाणार. हे सगळं होत असताना लॉजिस्टिकचा स्पीड वाढायला गव्हर्नमेंट एजन्सीजने पॉझिटिव्हनेस त्याच्यात ठेवला पाहिजे. मग ह्या लोकांना किंवा आपल्या लोकांना अशी काही प्रशिक्षण किंवा अशी काही पुस्तिका किंवा असं काही गायडन्स करायला गव्हर्नमेंटला सूचित कराल तुम्ही ऍज अ अध्यक्ष म्हणून? आमची असोसिएशन अतिशय स्ट्रॉंग आहे नाशिक डिस्ट्रिक्टची, आणि ऑल इंडिया बेसिसला ऑल इंडिया गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन आहे. साऊथला पण आमचं खूप मोठं ट्रान्सपोर्टचं नेटवर्क आहे. सर्व ठिकाणी आता आम्ही सर्व संघटित झालेलो आहोत. एकच उदाहरण देतो तुम्हाला की ज्या वेळेला जीएसटी लागला त्यावेळेला किंवा ऑक्ट्राय होता, आम्ही आंदोलन केल्यावरती, कारण ट्रान्सपोर्ट असोसिएशनने आंदोलन केलं की सगळीच वाहतूक ठप्प होते. बरोबर. तुमचे रोजमर्राचे लागणारे धान्यापासून मेडिसिन पासून एव्हरीथिंग इज स्टक अप. कारण रेल्वे ट्रान्सपोर्ट एवढी इफिशियंट नाही आणि रूट लेवल जातच नाही. त्यामुळे ट्रान्सपोर्ट असोसिएशनची युनियन एकत्र झाल्यावरती जीएसटी आम्हाला अप्लिकेबल नाहीये. ऑक्ट्राय अबोलायझेशन आमच्या एकत्रितपणामुळे झालेलं आहे. आम्ही सुद्धा आमच्या ड्रायव्हरांना, क्लिनरांना की तुम्ही लोकांशी कसं वागावं सगळं त्यांना ट्रेनिंग देण्याकरता आम्ही करतोय. इनफॅक्ट नाशिकमध्ये आम्ही कॉर्पोरेशनच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटला खूप मागे लागून आम्हाला एक जागा द्या जेणेकरून आम्ही ड्रायव्हरांची ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरू करायची आहे. जिथे गाड्या लागतात ते तिथे गाड्या पार्क करतील, त्यांच्याकरता आम्ही लॉजिस्टिक्स स्कूल करणार, टॉयलेट बाथरूम करणार. या सगळ्या गोष्टी आम्ही रायटिंग मध्ये दिलेल्या आहेत गव्हर्नमेंटला, पण अनफॉर्च्युनेटली सरकारकडे लक्ष देत नाही. मग मला असं म्हणता येईल की या ड्रायव्हर्सचं म्हणजे जे आपले लेबर्स आहेत यांचं हायजीन
आणि पॅरलल त्यांचं ट्रॅफिक एज्युकेशन, या दोन्ही गोष्टी आपल्या ज्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून जे रिसोर्सेस आहेत त्यांना एक प्रशिक्षण देता येऊ शकेल का? देता येऊ शकेल, तोच प्रयत्न आम्ही करीत आहोत. हा. आम्ही काय म्हटलं की आम्हाला जागा द्या, आम्ही तिथे शाळा करू, अच्छा. आमच्या ड्रायव्हरांना आम्ही ट्रेनिंग देऊ. इनफॅक्ट त्यावेळेला त्याच ठिकाणी त्यांना, कारण 200-200 किलोमीटर चालून येतात, तर आम्ही हो. त्यांना टॉयलेट बाथरूमची व्यवस्था करू, राहण्याची त्यांना व्यवस्था करू, हो. खानावळ पण तिथे करू स्वस्तामध्ये. हे आमचे प्रयत्न खूप दिवसापासून चालवलं आहे. गडकरी साहेब 18 मार्च 2023 ला नाशिकला आले होते. हो. त्यांचं मोठं स्वागत आम्ही केलं. त्यांच्याकडून आम्ही बरेचसे आश्वासनं घेतले. गडकरी साहेब म्हणाले की नाशिक हा भारताचा सेंटर भाग आहे अगदी. आणि नाशिकमध्ये ट्रान्सपोर्टचं हब झालं पाहिजे, हा. आणि त्याप्रमाणे मी प्रयत्न करत असे त्यांनी प्रॉमिस पण केले. पण दुर्दैवाने ते झालेलं नाही. त्याच वेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं चेन्नई सुरत एक्सप्रेस वे हो. तो झाल्यावर अजूनही सगळं चांगलं होईल. पण दुर्दैवाने चेन्नई एक्सप्रेस रोडलाच, सुरत रोडलाच आता स्टॉप आलेला आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणा गडकरींसारखे पॉझिटिव्ह सगळे नाहीयेत. आम्ही मुख्यमंत्र्यांना पण निवेदन दिले, त्यांना जाऊन भेटलो, निमाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं. पण ट्रान्सपोर्टकडे अजूनही पाहिजे तसं लक्ष सरकारचं नाही. ते निग्लेक्टेड इश्यू मांडतात, पण निग्लेक्टेड मांडतात. परंतु ट्रान्सपोर्ट ही एक अत्यावश्यक वस्तू आहे. तुम्हाला एक उदाहरण देतो. आता एक कायदा झाला होता हो, म्हणजे काय लायसन्सचा, हिट अँड रन. हिट अँड रन झाला की त्याला 25 वर्ष शिक्षा आणि 50 लाख किंवा 5 लाख दंड. त्यावेळेला आमच्या ड्रायव्हरांनी गाडी चालवणं बंद केलं. जिथे असेल तिथे थांबले आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज टू अमेंड दॅट रूल. ओके. कारण काय, गाडीवाल्यांना पगार किती असतो, तो 5 वर्ष जाईल तर त्याची फॅमिली तो कसं पोचणार, आणि 5 लाख दंड कुठून लागणार. जो काही दंड केला होता, मग गव्हर्नमेंटने त्याच्यावर हे करून तो जो हिट अँड रनचा कायदा आहे मागे घेतला. खरं म्हणजे तो ट्रकचे ड्रायव्हर अतिशय, तुम्ही जर बघाल रस्त्यावर अतिशय सिस्टमॅटिक साईडनी चालतात, ओव्हरटेक बिलकुल करत नाहीत. ओव्हरटेक करणारे आमचे कारवाले यंग मुलं तेच ऍक्सिडेंट करतात आणि ते पळून जातात. त्यांना तुम्ही काय फाईन करायचं करा, पण ड्रायव्हर आमचे ट्रकचे अतिशय सिस्टमॅटिक ड्रायव्हिंग आहे, आणि ते बिचारे कधीही चुकीचं काम करत नाहीत, ओव्हर स्पीड करत नाहीत, नॉर्मल स्पीडला चालतात. कारण त्यांना माहिती की मला 600 किलोमीटर 1000 किलोमीटर जायचंय, ओव्हरटेक करून माझी गाडी काम नाही करणार. ही हॅज टू रन ऍट अ व्हेरी परफेक्ट स्पीड, 40, 50, 60. पण मग मला असं वाटतं की ठीक आहे, सगळे ड्रायव्हर तसे नाही, हे निश्चित आहे. परंतु काही ठिकाणी जो नाशवंत माल आहे, जो अर्जंटली पोहोचवायचा असतो, आता नाशिक मुंबई रस्त्याची परिस्थिती तुम्हाला माहिती, ट्रॅफिक जामची परिस्थिती माहिती, रोडची हे माहिती. अशा वेळेस नाशवंत माल जसा भाजीपाला आहे, जशी द्राक्ष आहेत, जशी दूध आहे, हे त्यांना जर लवकर पोहोचवायचं असेल तर कदाचित थोडासा स्पीड असेल. म्हणून ह्या लोकांची एक प्रशिक्षणाची पुस्तिका किंवा प्रशिक्षणाची योजना तुम्ही जी मनात आहे ती जर इम्प्लिमेंट केली तर मला असं वाटतं की त्याच्यावरती काही अंशी तरी परिणाम होईल. मी जसं म्हटलं की सगळेच ड्रायव्हर तसे नाहीत, पण जे काही 2-4%, 1-2% जे आहेत त्यांना पण त्याच्यामध्ये आपल्याला या प्रवाहात आणता येईल. पण याच्या जोडीला आता असं झालंय की टेक्नॉलॉजी बदलली आहे. आता टेक्नॉलॉजीमध्ये ऑटो गाड्या आलेल्या आहेत, एसी गाड्या आलेल्या आहेत, त्याच्यानंतर व्हॉल्वो सारख्या अगदी चांगल्या सस्पेन्शन असलेल्या गाड्या आलेल्या आहेत, म्हणजे इव्हन ट्रक्स पण. ह्या टेक्नॉलॉजीतला बदल जो आहे हा आपल्या ट्रान्सपोर्ट क्षेत्राला कसा उपयोगी आहे? ह्या ज्या नवीन टेक्नॉलॉजीच्या गाड्या आलेल्या आहेत, ज्यांना ऑटो गिअर आहेत, आता एसीची पण ट्रक्स आलेले आहेत, त्यामुळे ड्रायव्हर हा फ्रेश असतो. आता आपण अगोदर म्हणालात की जे पेरिशेबल आयटम्स आहेत, ते नाशिकला म्हणलं तर सगळ्यात मेन म्हणजे द्राक्ष, नंतर टोमॅटोज आणि व्हेजिटेबल्स. नाशिकहून आजही 100 गाड्या नाशिकहून रोज दौडतात, तर त्यांना स्पीड घ्यावं लागतं. हे जे तुम्ही म्हणता ना, पण तिथे आता कलकत्त्याला गाडी जी आमची आहे 48 तासात पोहोचते, दिल्लीला 24 तासात पोहोचते. पण इन दॅट केस ड्रायव्हरांना एक ड्रायव्हर नसतो, तिथे 2 ड्रायव्हर असतात. सेकंड ड्रायव्हर
2 ड्रायव्हर असतात, एक रेस करतो पण गाडी कंटिन्युअस चालते. ओके. त्यावेळेला त्यांना काही स्पीड घ्यावा लागतो पण ते ओव्हर स्पीड चालत नाही, कंटिन्युअस रन करतात. बरोबर. आणि तो करणं त्यांना हा. गरज गरज आहे. आणि इन दॅट केस ऑल्सो जो माल पाठवणारा असतो तो त्या ड्रायव्हरला की बाबा तू इतक्या वेळात पोहोचला, त्याला इनाम पण देत असतो, त्याला बक्षीस पण देत असतो. आणि पण तरी सुद्धा आमचे गाडीवाले कधी 150-200 स्पीडने जात नाहीत, कारण त्यांना माहिती रिझनेबल स्पीडने गेल्यावर त्याला गाडीचं ॲव्हरेजही मिळतं. आणि गाडी जर जास्त पळवली तर तिला पण ती सुद्धा मशीन आहे, तो एक प्रॉब्लेम आहे. नॉर्मल स्पीडनी पण ते कंटिन्युअस रन करतात. बरोबर आहे. हा. तशी त्यांनी ते आणि एक्सपेक्टेड आहे. आणि आजकाल काही रोड जे केलेले आहेत चांगले आहेत, काही गाड्या खूप पॉवरफुल आहेत. पॉवरफुल असल्यामुळेच ओव्हरलोडचं गडकरी सरांनी आम्हाला अलाउड केलेलं आहे. अच्छा. ह्या सगळ्या याच्यामध्ये आपण आता पुन्हा एकदा नाशिकच्या विचाराचा हे करू की नाशिकची डेव्हलपमेंट आता तुमच्या वयानुसार तर तुम्ही पूर्ण पाहिलेली, म्हणजे जुनं असलेलं नाशिक आणि आता असलेलं नाशिक याच्यात खूप मोठा बदल झालाय. Yes. रस्ते मोठे झाले, उंच इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. पण याच्या जोडीला नाशिकचं टुरिझम जेवढं वाढलं पाहिजे होतं किंवा नाशिकच्या टुरिझमच्या जोडीला आपलं नाशिकच्या आजूबाजूला असलेल्या शेती, त्याला आपण ऍग्रिकल्चरल हब म्हणू, त्याच्या जोडीला एज्युकेशनल हब पण झाले नाशिक आता. हो. म्हणजे मोठमोठे इन्स्टिट्यूट इथे आलेले आहेत, सगळ्याच इंजिनिअरिंग असू देत, मेडिकल असू देत, शैक्षणिक असू देत. या तिघांना जर समन्वयाने ट्रान्सपोर्टचा उपयोग करून घ्यायचा असेल किंवा ट्रान्सपोर्टचा या तिघांमधला नेमका रोल एक्सप्लेन. कसं आहे सर, उद्योग म्हटला, उद्योग आय एम टॉकिंग अबाउट एनी बिझनेस, म्हणजे ट्रेड असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, तर ह्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट हे अतिशय आवश्यक आहे. कारण ट्रान्सपोर्ट शिवाय कुठली हालचाल होतच नाही. आता नाशिकमध्ये जलवाहतूक तर नाहीये, पण आता कार्गो सुरू झाले, एअर कार्गो सुरू झालेला आहे. नाशिकमध्ये बघा, ट्रान्सपोर्टेशन करता अगदी छोटं अर्ध्या किलो जरी पॅकेट पाठवायचं असेल ना, आज नाशिकमध्ये कोरिअरच्या 100 कंपन्या आहेत. हो आहे. अगदी एक पाकिट सुद्धा तुम्हाला नेक्स्ट डे कलकत्त्याला पोहोचवणाऱ्या त्या कंपन्या आहेत. इतकं सिस्टमॅटिक झालेलं आहे की इथून रातोरात गाडी त्यांची मुंबई एअरपोर्टला जाते, नेक्स्ट डे इट रिचेस टू कलकत्ता, दिल्ली, कोइंबतूर कुठे असेल, आणि 24 आवर्स मध्ये तुम्हाला भारतामध्ये कुठेही, दॅट इज कोरिअर सर्व्हिस. आपण स्मॉल पॅकेट 1-2 किलोचे आहेत, पण याच्यापेक्षा जास्त याच्या करता तुम्हाला ट्रान्सपोर्ट अवेलेबल आहे. आणि कुठल्याही उद्योग असेल, व्यापार असेल, त्याच्या डेव्हलपमेंट करता वाहतूक मस्त. कारण व्यापार कसा करणार, रॉ मटेरियल मी आणणार, मॅन्युफॅक्चर करून फिनिश गुड्स पाठवणार, किंवा मी धान्य विकतो आहे किंवा किराणा विकतो आहे, तर ते माल मला येणार कसा, ट्रकनेच येणार. मी होलसेल असेल तर मग मी जिल्ह्यामध्ये पाठवणार. त्यामुळे ट्रान्सपोर्ट शिवाय कुठल्याही याची डेव्हलपमेंट होऊ शकत नाही. आणि नाशिकची डेव्हलपमेंट जी 55-60 वर्षात बघितलेली खूप चांगली झालेली आहे. आता इव्हन जे नाशिक धार्मिक स्थळ आहे, आणि नाशिकमध्ये अख्ख्या भारतातून हजारो लोक रोज नाशिकला येतात. तुम्ही जर गंगेवर गेलात, सगळ्या प्रांतातले लोक अगदी म्हणजे त्यांच्या वेशभूषा, हे कर्नाटकचे दिसतात, हे आंध्राचे आहेत, हे तमिळचे आहेत, हे पंजाबचे आहेत, हे गुजरातचे आहेत, यू कॅन मेक इट आउट. आणि ते येतात बिचारे, आंघोळ करा, हे करा, सर्व कार्यक्रम करतात. नाशिकची तशी वाढ खूप झालेली आहे, इंडस्ट्रियल झालेली आहे. आणि नाशिकमध्ये खूप लोक येण्यामध्ये नाशिकचं पाणी आणि नाशिकची हवा याचा फार मोठा भाग आहे. नाशिकचं जे वेदर आहे आज महाराष्ट्रात खूपच चांगलं आहे. मुंबई मधल्या बऱ्याचशा लोकांनी नाशिकमध्ये घरं घेऊन ठेवली, सेकंड हाऊस. नाशिकमध्ये आज बघा, गंगापूर रोडला जेव्हा जीव घाबरायचा आपला, मी नाशिकला आलो 69ला, जेव्हा कॉलेज रोडला घर घेतलं, तो कॉलेज रोडला रस्ता कच्चा खडीचा रस्ता, आणि जंगल होतं, आणि भोसला कॉलेज जे आहे ते गावाच्या बाहेर होतं. एसपीटी कॉलेजला यायला सुद्धा कधीतरी एक बस यायची. आज कॉलेज रोड हा नाशिक मधला टॉप मोस्ट रोड झालेला आहे. गंगापूर नंतर आज 25 किलोमीटर पर्यंत झालेला आहे. इकडे सिन्नर, ओझर, पिंपळगाव, त्र्यंबक ही सगळी गावं जोडली गेलेली आहेत. म्हणजे नाशिकची खूप डेव्हलपमेंट झालेली आहे.
आणि मग बिल्डर पण त्याच्यामध्ये खूप आले. उत्तुंग 50 मजल्याचे पण बिल्डिंग तयार झालेले आहेत आणि त्याला ग्राहक आहे. कारण मग उद्योग आल्यामुळे नोकऱ्या आल्यात, ऑफिसर्स आले, पगार आला, पगार वाढल्यावर मग प्रत्येकाच्या आपल्या पगाराच्या हिशोबाने राहण्याची स्टाईल बदलली. 1 रूम किचन, 2 रूम किचन, 4 रूम किचन आणि वेल इक्विप्टेड आता सगळ्या सोसायट्या तयार झाल्या. बदलली थोडक्यात लाईफस्टाईल बदलली आहे. पण मग मी ते पुन्हा तेच होतं की मग नेमकं मग आता ह्या ट्रान्सपोर्टचा माझ्या आपल्या टुरिझम साठी अजून जर आपल्याला एक्सप्लोर करायचं असेल, कारण म्हणजे मी जसं म्हणतो की आपल्याकडे टुरिझम हे 12 वर्षाच्या कुंभमेळ्यासाठीचं जोरात होतं, निश्चित होतं, खूप गर्दी होती. पण वर्षभर नाशिक शहरामध्ये टुरिझम चालावं, शेवटी टुरिझम इकॉनॉमिक ग्रोथ साठी आवश्यक आहे, व्यापारासाठी आवश्यक आहे, आणि नॉट ओनली फॉर दॅट तुमच्या बिझनेस साठी सुद्धा तेवढंच उपयोगी आहे. मग याला तुम्ही कसं बूस्ट देऊ शकता? कसं आहे सर, याला बूस्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन देण्यापेक्षा गव्हर्नमेंटनी हेल्प करायला पाहिजे. आता एक उदाहरण तुम्हाला देतो. नाशिक एअरपोर्ट सुरू झालं, नाशिकहून दिल्लीहून रोज फ्लाईट फुल असायची. फॉर नो रिझन दे हॅव स्टॉप्ड. कारण नाशिकहून दिल्ली जाणारे खूप लोक आहेत. म्हणजे मला ट्रेनने जरी जायचं म्हटलं तर 24 तासात मी पोहोचतो. बरं, सकाळी पोहोचलो, फ्रेश होऊन मध्ये मला परत यायला 2 दिवस लागतात. पण इथे मी सकाळची फ्लाईट पकडली, सगळं काम करून रात्री परत नाशिकला यायचो. हा जो होता म्हणजे गव्हर्नमेंट हॅज टू लुक आफ्टर द डेव्हलपमेंट ऑफ टुरिझम ऑफ नाशिक. त्याला टुरिझम तुमचे ट्रेन्स आहेत, ट्रॅव्हल आहे, म्हणजे बस आहेत आणि प्रायव्हेट आहेत. नाशिकमध्ये प्रायव्हेट कार खूप आहेत, शेकड्यांनी ट्रान्सपोर्ट लहान तो लॉजिस्टिकला तो एक आपल्याला सपोर्टिव्ह आहे. आणि एज्युकेशनली पण आहे, कारण एज्युकेशनली शेवटी स्कूल ट्रान्सपोर्टेशन असेल, मेजर प्रमाणातले बाहेरचे विद्यार्थी जे इथे शिकायला येतात त्यालाही आपल्याला नक्कीच सपोर्ट होतो. सर एक मिनिट तुम्हाला सांगतो बघा. आता नाशिकमध्ये त्या काळी चुकून एखादी मुलगी स्कूटर चालवताना दिसायची, बरोबर आहे. नंतर एखादी कार, नाशिकमध्ये कारच मी 10 बघितलेल्या होत्या. त्या नाव घेऊ शकतो कोणाकोणाच्या कार होत्या. 55-60 वर्षापूर्वीची गोष्ट. आज 1 लाख कार नाशिकमध्ये आहे. आणि आज नाशिकच्या रस्त्यावर तुम्ही बघाल ना तर 50% ड्रायव्हिंग करणाऱ्या ह्या लेडीज असतात, कार मध्ये असेल, स्कूटर मध्ये असेल. आणि हाईट ऑफ इट आमच्या ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या सदस्य सुद्धा लेडीज आहेत. त्या ट्रकही चालवतात, टेम्पोही चालवतात. आणि नाशिकमध्ये ज्या पिवळ्या रंगाच्या गाड्या आहेत ना, मुलांच्या वाहतूक करणाऱ्या, त्याच्यात 25% ड्रायव्हर जे आहेत त्या लेडीज आहेत. मग यांच्यासाठी काही आपण ट्रेनिंग वगैरे घेतात का? सेफ्टी आम्ही ट्रेनिंग नाही घेतली, हा त्या वस्तूपणे तयार. सेफ्टी ड्राईव्ह साठी घ्यायला पाहिजे. तुमची सजेशन चांगली आहे. ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या आमच्या अॅन्युअल मीटिंग होतात, 3 महिन्याच्या मीटिंग होतात. त्यावेळेला त्यांना आम्ही त्यांचे प्रॉब्लेम्स विचारतो. म्हणजे ऍज अ सिटीजन ऑफ नाशिक आणि ऍज अ एज्युकेशन डिपार्टमेंटचा एक जॉईंट डायरेक्टर म्हणून मला जाणवलेली एक बाब अशी की यांना म्हणजे मर्यादित विद्यार्थी संख्या, ठीक आहे फायनान्शियली ते परवडतं नाही परवडतं हा पुढचा भाग झाला, तो पॅरेंटिंग करावं लागेल आपल्याला. पण मर्यादित विद्यार्थी संख्या, त्याच्यानंतर व्यसनाविरहित त्यांचं ड्रायव्हिंग, म्हणजे सगळेच तसे नाही आहेत निश्चितपणे. आणि विद्यार्थ्यांशी किंवा रस्त्यावरती चालणाऱ्या व्यक्तींशी त्यांच्याशी असलेला संवाद यावरती एक छोटस प्रशिक्षण तुम्ही घेतलं तर मला असं वाटतं पॉझिटिव्ह इम्पॅक्ट. सजेशन खूप चांगलं आहे. या दृष्टीने मी आमच्या ट्रान्सपोर्ट असोसिएशन नेक्स्ट मीटिंग. परंतु मी ज्या वेळेला ह्या सगळ्या लेडीज आहेत, ह्या अगदी म्हणजे माझा पण ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे आणि एलसीबी म्हणजे टेम्पो ह्या चालवतात. तिथून अहमदाबादला आम्ही माल भरला, बेंगलोरला घेऊन जातात त्या. कसं होतं की पूर्वी ट्रक ड्रायव्हर म्हटला की मग तो सरदारजी असला पाहिजे किंवा मुस्लिम असायचा, मग आता सगळेच लोक त्याच्यामध्ये आले. पण आता लेडीज पण आहेत आणि हायवेवरती ट्रान्सपोर्ट, अहमदाबादला जाणं, बेंगलोरला जाणं, दिल्लीला लेडीजनी जाणं आणि हे सगळं स्ट्रगल सहन करत जातं कारण ते स्ट्रॉंग झाल्या. नाशिकमध्ये मी ह्या ज्या काही ड्रायव्हर्स आहेत त्यांना स्कूलच्या त्यांना म्हटलं ताई, तर त्या म्हणल्या की ज्या गाडीवर लेडीज ड्रायव्हर आहेत ना, पेरेंट्स प्रिफर. कारण तिला तिच्या शेवटी एक आईचं हृदय असतं. काय त्यामुळे
ती जर ड्रायव्हर असेल ना तर ते म्हणतात मी ह्या गाडीने माझ्या पेरेंटला पाठवेन. Safety वाटते. माझे पेरेंट म्हणतात की माझ्या मुलाला ह्या गाडीत पाठवेन. सेफ्टी वाटते. हा जो तुमचा लॉजिस्टिक आहे, आता ह्या लॉजिस्टिकच्या बिझनेस मध्ये म्हणजे खूप गोंडस नाव आहे लॉजिस्टिक. आपण ट्रान्सपोर्ट कडून लॉजिस्टिक कडे आलो. या लॉजिस्टिक मध्ये आता एवढा बदल झाला की आता ऑनलाईन घरी बसलो की आपल्याला चुटकीसरशी काही मागवता येतं. म्हणजे पूर्वी किराणा दुकानात जावं लागायचं, मेडिकल स्टोअरला जावं लागायचं, दूध घ्यायला जावं लागायचं, एन नंबर्स ऑफ फॅक्ट्स होत्या की जे आपल्याला इम्प्लिमेंट करायला लागायचं. पण आता मोबाईलचे काही ऍप वरून आपण ग्रोसरी पासून सगळे घरात मागवतो, डोरस्टेप येतात. ह्या व्यवसायामध्ये एवढे बदल झाले, ह्यांना म्हणजे नेमकं आपण कसं ऍक्सेप्ट केलं किंवा यांना याच्यात अजून काही सुधारणा अपेक्षित आहे? बघा, हे जे झालं ना, काळाची गरज आणि काळाच्या गरजेनुसार ह्या सगळ्या गोष्टी तयार झाल्या ऑटोमॅटिकली. म्हणजे मी फोनवर ऑर्डर देऊ शकतो. मग ठीक आहे, डोंट माइंड की मी जाऊन घेऊन येणार, मला जो खर्च होईल त्याच्यापेक्षा थोडासा खर्च तू घे. की अगदी आजकाल तर जेवण सुद्धा पाहिजे तर मी फक्त फोन केला की मला घरपोच पाहिजे ती डिश येते, मेडिसिन येतात, सगळं येतं. पण हा एक लॉजिस्टिकचाच भाग झाला सर. लॉजिस्टिकचाच भाग झाला आणि जग फास्ट झालं. आणि हा जो प्रकार आहे जगाच्या बदलत्या रूपाचा एक भाग आहे. तो ऍक्सेप्ट करावा आणि तो ऍक्सेप्ट करायला लागला नाही. हे आपलं पार्ट ऑफ लाईफ झालं. ऍक्सेप्ट फार कमी लोक किराण्यात जातात. फोनवरच ऑर्डर देणे, पूर्ण किराणा घरी येतं म्हणजे सगळ्या ठिकाणी. आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला हव्या असतील, मेडिसिन सुद्धा 50% लोक ऑनलाईन मागवतात. आता ऑनलाईन मध्ये फसवणूक सुद्धा होते, पण त्याला लोकांच्या तो याचा काही चांगलं. पण आता हे जे तुम्ही म्हटलात की हा बदल झाला, या बदलाकडे किंवा तुमचा जो बिझनेस आहे लॉजिस्टिक ही जी कन्सेप्ट आहे याच्यामध्ये नवीन येणाऱ्या यांच्यासाठी जॉब क्रिएशन म्हणून किंवा स्किल डेव्हलपमेंटचा अँगल मधून कसं पाहा? असं आहे सर, पूर्वी मॅन्युफॅक्चर मटेरियल झालं, मग ते जायचं डिस्पॅचला. बरोबर. मग डिस्पॅच सेक्शन असायचं. आणि मग ट्रान्सपोर्ट डिपेंडिंग ऑन दी साईज, मग किती आपलं मटेरियल आहे त्या हिशोबाने मग ते ट्रान्सपोर्टरना बोलवायचे. आणि मग ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट असायचे, ते कॉन्ट्रॅक्टवाले ट्रान्सपोर्ट बोलवायचे. आता काय झालं की ह्यूज मॅन्युफॅक्चरिंग झालं आणि त्यामुळे काही लोकांनी स्वतःच लॉजिस्टिक सुरू केलं. तसं महिंद्रा लॉजिस्टिक्स आहे, स्वतःच लॉजिस्टिक त्यांनी सेक्शन सुरू केलं. आता पूर्वी कसं होतं, डिस्पॅच डिपार्टमेंट आला, डिस्पॅच मॅनेजर आला, मग सगळा स्टाफ आला. आता यांनी काय केले, नवीन बऱ्याचशा कंपन्यांनी की बाहेर वेअर हाऊस घेतले आणि त्यांची मी म्हटल्याप्रमाणे ना काही बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत. मग तो सगळा माल एका ठिकाणी डंप करतात आणि ते सगळं कॉन्ट्रॅक्ट ते लॉजिस्टिक्स वाला देतात. तो लॉजिस्टिक्स वाला ट्रान्सपोर्ट वाला जो आहे, मग त्यांचं रॉ मटेरियल असेल ते त्याच्याकडे येणार ह्या कंपनीचं आणि मग त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे त्यांना देणार. पूर्वी कसं ऑर्डर दिल्यावर तो पाठवणार, तो जबाबदारी घ्यायचा. सप्लायर जो आहे ना तो पाठवायचा, त्याला वेळ लागायचा. आता तो सप्लायरचा माल ह्या लॉजिस्टिक्स गोडामध्ये येऊन पडलेला असतो आणि यांनी सांगितल्यावर विदिन फ्यू आवर्स फॅक्टरीत जातो. हा होतो. मी तुम्हाला मागे म्हणालो ना की एक उदाहरण तुम्हाला दिलं होतं की त्या कंपनीचे 200 प्रोडक्ट्स आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी तिथे मॅन्युफॅक्चरिंग करतात. तर मला 20 प्रॉडक्ट पाहिजे असेल तर मी एका वेळेला मला मिळू शकत नव्हतं. पण या लॉजिस्टिक्स मुळे काय झालं की ते सगळे प्रॉडक्ट तिथे डिस्ट्रीब्युट डंप करतात आणि डंप केल्यावरती कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे इमिजिएटली त्याला सगळे प्रॉडक्ट वन गो मध्ये मिळतात. याच्यात आता पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप जसं आपण म्हणतो पीपीपी, तर याचा काही याला आपल्याला उपयोग होऊ शकतो? याच्यात कसं आहे सर, काही कंपन्या काय करतात, गोडाऊन जे आहे ते लॉजिस्टिक्स वाला सांगतात बाबा तू गोडाऊन भाडे तू गोडाऊन दे मला, तुझा स्टाफ ठेव, सगळं तुझं, तू मला पर केजी काय खर्च येईल तो लावायचा. याच्यात त्याचं काय होतं माहितीये का, डिस्पॅच पूर्ण डिपार्टमेंट हे होतं, लेबरचा बऱ्याचपैकी प्रॉब्लेम संपतो आणि मार्केटिंग त्याचं सरळ होऊन जातं. हा एक इश्यू झाला. काही लोक काय करतात की
पूर्ण लॉजिस्टिक जसं त्याला भाड्याने दिलं तर हे सगळं एक पूर्ण लॉजिस्टिकला देऊन टाकतात. मग त्याने त्याचं सगळं बघायचं असतं. म्हणजे आउटसोर्सिंग असं झालंय सगळं. Perfect. म्हणजे पण पीपीपी पेक्षाही आउटसोर्सिंग कडे आपण जर जास्त लक्ष दिलं तर ती डेव्हलप होऊ शकते आणि त्याला आपल्याला मदत करता येते. दुसरं कसं असायचं सर, कंपनीने जर स्वतःचं डिस्पॅच डिपार्टमेंट ठेवलं तर कंपनीचे रूल्स अँड रेग्युलेशन्स कंपनीला जे लागायचे ना, सॅलरी असतील, पीएफ असेल, सगळ्या फॅसिलिटीज असतील, तो यांचं सगळं संपून जातो. अच्छा. हा सब कॉन्ट्रॅक्ट दिला ना त्याला, हो. त्यांची कॉस्ट कमी होते. तुम्ही आज जवळपास माझ्या अभ्यासानुसार नाशकात ज्या वयापासून आहात त्यानुसार अंदाजित तुम्ही म्हणजे 6 कुंभमेळा हे अनुभवले, पण त्यापैकी प्रत्यक्ष 5 आठवत असतील, कारण बाकीचे समजे बालपणात गेले असतील. ह्या 5 कुंभमेळ्याच्या बॅकग्राऊंड वरती मी असा विचार करतो की नाशिकचा विकास होताना नाशिकमध्ये सगळं आलं. म्हणजे नाशिकमध्ये ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट झाली, नाशिकमध्ये फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज येत आहेत, नाशिकमध्ये मोठमोठ्या शाळा आणि कॉलेजेस, प्रोफेशनल कोर्सेस उभे राहत आहेत, नाशिकमध्ये बिझनेसेस आलेले आहेत, नाशिकमध्ये मोठ्या इमारती उभ्या राहिल्यात. पण या सगळ्यांमध्ये ट्रान्सपोर्टेशनचा विकास होताना ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष म्हणून तुमचा खरा रोल याच्यात महत्वाचा होता. कारण प्री प्लॅनिंग ऑफ एनी सिटी, डेव्हलपमेंट ऑफ एनी सिटी जेव्हा होते तेव्हा सिटीजनची मतं जाणून घेतली पाहिजे, तुमची मतं जाणून घेतली पाहिजे आणि मग केलं पाहिजे. कारण आपल्याजवळ 12 वर्षांनी मोठा निधी येतो कुंभासाठी आणि कुंभमेळ्याचा ह्या निधीचा युटिलायझेशन जर योग्य झालं तर मग एकच रोड पुन्हा खोदणं, पुन्हा तयार करणं, पुन्हा प्लॅटफॉर्म करणं, पुन्हा काढणं, पुन्हा त्याला पेवर लावणं, पुन्हा काढणं, पुन्हा केबल टाकणं, हे सगळं कुठेतरी मनाला खटकणार आहे. ऍज अ ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष तुम्हाला या समस्यांकडे म्हणजे या समस्या भेडसावतात का, आणि भेडसावत असतील तर त्याला काय सोल्युशन? कसं आहे सर, कुंभमेळा ही नाशिकवाल्यांकरता एक पर्वणी आहे. काही हजार कोट प्रत्येक वेळा येतात. फायनान्शियली पर्वणी आहे. फायनान्शियली पर्वणी आहे, विकासाची पर्वणी आहे. त्यामुळे नाशिकचे सगळे रिंग रोड तयार झाले. नाशिकमध्ये बाहेरून लाखो लोक येणार, 1 लाख लोक येतात. एवढ्यांना अकोमोडेट करण्याकरता सगळ्या गोष्टी ज्या लागतात सरकार त्या दृष्टीने निधी उपलब्ध करून देते आणि त्यानुसार नाशिकची डेव्हलपमेंट तशी झालेली आहे. रिंग रोड झालेले आहेत, धर्मशाळा झालेल्या आहेत, लोक अकोमोडेशन करण्याकरता काय लागेल त्या सगळ्या सुविधा आहेतच आहेत. आणि ट्रान्सपोर्ट असोसिएशनला ऑटोमॅटिक त्याचा बिझनेस मिळतो. अच्छा. कारण काय, प्रत्येक गोष्ट लागली की ट्रान्सपोर्टेशन हे आम्हालाच करावं लागतं. त्यामुळे अशी आमचा बिझनेस त्याच्यात वाढतो. आणि म्हणजे खरी ही मोठी पर्वणी आहे आणि दरवर्षी नाशिकमध्ये कुंभमेळ्यानिमित्त जी डेव्हलपमेंट झालेली आहे त्याला तोड नाही. पण मला तोच प्रश्न आहे की ठीक आहे, आता हे सगळं तुम्हाला आवडतं, हे होतंय, पण नाशिकमध्ये जेव्हा पुढचा विचार होईल विकासाचा, जेव्हा पुढचं प्लॅनिंग होईल, बजेटरी असेल, ऍक्च्युअली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्लॅनिंग असेल, याच्यामध्ये तुमच्या काय सूचना आहे की नाशिकच्या विकासामध्ये ह्या 2-3 गोष्टी, ही त्रिसूत्री इम्प्लिमेंट व्हावी रिगार्डिंग तुमचा बिझनेस ट्रान्सपोर्ट? म्हणजे आता बघा, खरं आता तुम्ही मुद्द्याचं बोलला सर, काय झालं, आता नाशिकमध्ये हजारो ट्रक रोज येतात. ट्रक खाली केल्यावरती त्याला इमिजिएटली माल मिळेल असं नाही, त्याला कुठेतरी थांबावं लागतं. अच्छा. हॉटेल पाहिजे, मग ड्रायव्हरला राहण्याची व्यवस्था पाहिजे. तर आम्ही सरकारकडे कायम मागणी करतो की नाशिकच्या 4ही एंट्रन्सला, आता ना मुंबईकडून येताना आज तिथे मोठं जलविद्युत पाण्याचं मोठं सेक्शन झालेलं आहे. दॅट वॉज अ रिझर्वेशन फॉर ट्रान्सपोर्टेशन. ओके. ते त्यांनी करून टाकलं, खाऊन टाकलं सरकार. अच्छा. आळगाव नाक्याला आमचं ट्रान्सपोर्ट असोसिएशनचं काय आहे ना, आता तिथे त्यांनी इलेक्ट्रिक बस डेपोचं जागा करून टाकली. आमच्या हजारो गाड्या मला सांगा पार करणार का 1000 ड्रायव्हर, मग त्यांना सगळ्याच गोष्टी लागतात. अगदी बरोबर. आणि सरकार या दृष्टीने बिलकुल लक्ष देत नाही. नाशिकला येताना आडगाव नाका, इकडे जी मुंबई नाका, त्र्यंबक साईड, पुणा साईड, या गावाच्या बाहेर ट्रान्सपोर्ट करता आम्हाला अद्यावत आम्हाला जागा द्या, आम्ही डेव्हलप करू, पण कमीत कमी ड्रायव्हरांना रेस्ट रूम हवेत, बरोबर, स्वच्छतागृह पाहिजेत.
त्यांना छोटंसं रेस्टॉरंट. छोटस रेस्टॉरंट पाहिजे आणि त्याला झोपण्याकरता पाहिजे. अपार्ट फ्रॉम दॅट जी गाडी असते ना त्याच्यात करोडाचा माल असतो. हो, सेफ्टी पाहिजे. सेफ्टी पाहिजे. मग त्याला असं गव्हर्नमेंटनी आम्हाला चारही बाजूला गाडी आलेला एक सेफ पार्किंग पाहिजे आम्हाला. पार्किंग करता बिलकुल जागा आमच्याकडे आणि ज्या जागा सरकारने दिल्या त्या परत घेऊन टाकल्या. अच्छा, मग याला मुंबई नाक्याला हो. जे पुढे मोठं पाण्याचं हे झालं ना ती ट्रान्सपोर्टची रिझर्वेशनची जागा म्हणजे पार्किंगसाठी पार्किंगसाठी yes, ती खाऊन टाकली. ती गेली. आणि आडगाव नाक्याला जे आमचं ट्रान्सपोर्ट टर्मिनस होतं तिथं त्यांनी आता इलेक्ट्रिक बस करतात. मग आम्ही त्यांच्याशी भांडलो. आता आम्हाला परत नवीन जागा देत आहेत. म्हणजे काय झालं की ट्रान्सपोर्ट हा अतिशय म्हणजे महत्वाचा विषय असून ट्रान्सपोर्ट हा तुमच्या उद्योगाचा सगळ्याच गोष्टीचा कणा आहे पण अत्यंत दुर्लक्षित क्षेत्र आहे सरकारच्या दृष्टिकोनातून. आणि याच्यात दुसरं काय झालं सर, नाशिकमध्ये ट्रान्सपोर्ट करता नाशिक मधल्या कुठल्याही संस्थेने लक्ष दिलेलं नाही. कॉर्पोरेशन असेल, गव्हर्नमेंटच्या एजन्सीज असतील, पोलीस असतील, लोकप्रतिनिधी असतील, म्हणजे टोटली आजपर्यंत नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन दुर्लक्षित आहे. मग याला आपण मागणी करूनही आपल्याला प्रतिसाद मिळत नाही असं जर आपण म्हटलो तर त्यावरती आपल्याला हे सिटीजन्स ऑफ नाशिक असतील किंवा आपले सगळ्या ज्या नाशिक मधल्या ज्या संस्था आहे यांनी एकत्रित प्रयत्न करावा असं मलाही वाटतं. त्याला तुमच्याकडून त्याला वाटतं चालना मिळतही असेल ना. आम्ही सर्वार्थाने प्रयत्न करत आहोत. राजकीय सगळ्या आमदारांच्या थ्रू सरकारला वेळोवेळी निवेदन देऊन कॉर्पोरेशनला आयुक्तांना भेटून, मेयर साहेबांना भेटून, पोलीस आयुक्तांना भेटून, कलेक्टर साहेबांना भेटून, मंत्र्यांना मुंबईपर्यंत जाऊन आमचे रेग्युलर प्रयत्न चालू आहेत. परंतु पाहिजे तसा प्रतिसाद बिलकुल व्हावं एवढी अपेक्षा आपण ठेवतो. त्याच्यामध्ये एक शेवटचा असा प्रश्न विचारतो की आपला व्यवसाय अट्रॅक्टिव्ह आहे. म्हणजे लॉजिस्टिक हे शब्द मी जसं म्हटलं की एक ग्लॅमर आहे त्याला. मग लॉजिस्टिक मध्ये जसं आता डोर स्टेप सर्व्हिसेस आपण म्हटलं की फूड असेल आणि इव्हन आफ्टर ऑल द सर्व्हिसेस ज्या आता डोर स्टेप आलेल्या आहेत लॉजिस्टिक त्यालाच आपण मोठ्या प्रमाणात आता लॉजिस्टिक म्हणतो. या लॉजिस्टिक मध्ये येऊ घातलेला जो युथ आहे, कारण आपला देश हा तरुणांचा देश आहे, सगळ्यात तरुण देश आहे. यांच्यात एक पोटेन्शियल आहे, यांच्यात एक एनर्जी, यांच्यात एक व्हिजन आहे आणि माननीय पंतप्रधानांनी त्यांच्यासाठी असे काही स्टार्टअप पण दिलेले आहेत. मग ह्या युथला, ह्या युवा शक्तीला ह्या बिझनेस मध्ये येण्यासाठी आपण काय सूचित कराल? म्हणजे काय टाळा, कसं या किंवा काय करा, कसं प्रोत्साहन द्या? सर मी थोडस जुन्या काळात जातो. जुन्या काळामध्ये ट्रान्सपोर्ट हा अतिशय दुर्लक्षित व्यवसाय होता आणि कोणीही तिथे पाठवत नव्हतं. आजही ट्रान्सपोर्ट असोसिएशन मध्ये नाशिकची गोष्ट करतो, 600 ट्रान्सपोर्ट आहेत. त्याच्यातले 75% जे आहेत नॉन महाराष्ट्रीयन लोकांचे आहेत. युपी असतील, बिहार असतील, पंजाब असतील, बंगाल असतील, साऊथ असतील. अच्छा, कारण आपला मराठी माणूस या ट्रान्सपोर्ट कडे जायलाच तयार नव्हता. अच्छा, पण काळ बदलला आहे. काही तर ट्रान्सपोर्टचे इन्स्टिट्यूट तयार झाल्या, मुलांना तिथे शिकवलं जातं आणि आता बऱ्यापैकी खूप खूप स्कोप आहे. ट्रान्सपोर्ट असोसिएशन मध्ये मार्केटिंग असते, फायनान्स आहे, लॉजिस्टिक्स आहे, खूप 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 नाही. एकाच ट्रान्सपोर्टला मला माझ्याकडे फायनान्स आहे, माझ्याकडे मार्केटिंग आहे, माझ्याकडे डिस्पॅच आहे, ऍडमिनिस्ट्रेशन आहे. म्हणजे सगळ्या गोष्टीला वेगवेगळे स्टाफ लागतो. लॉजिस्ट माणसांची खूप गरज आहे. पण दुर्दैवाने मी म्हटल्याप्रमाणे 75% आजही ट्रान्सपोर्ट व्यवसायात काम करणारा माणूस किंवा ट्रान्सपोर्टचे मालक हे नॉन महाराष्ट्रीयन आहेत. कारण लोकांची प्रवृत्तीच काम करण्याकडे आपल्या लोकांची नाही. पण तरी पण ते कुठल्यापेक्षाही जो युवा वर्ग यायला उत्सुक आहे त्याला आपण प्रोत्साहन द्याल की काही? 100% देणार आणि आपण देतोच आहे. आजही मराठी मुलं म्हणजे नाशिक म्हणतो मी इन जनरल खूप आपण प्रोत्साहन देतो. तरुण वर्गाला यायचंय, तरुण वर्गाला यायचंय, येतात, तरुण वर्ग येतात.
आता मी तरुण म्हणूनच आलो होतो हा, तुम्ही तरुण आणि मी सेटल झालो इतकी आणि वर्ष. आजही तरुणच वाटतं आम्हाला. दॅट इज थँक्यू. तर आम्ही प्रोत्साहन देतो आणि द्यावंच लागेल. कारण काय असतं सर, इफिशियन्सी जी आहे मार्केटिंग करायचं म्हटल्यानंतर ट्रान्सपोर्टमध्ये वेळेचं बंधन नाही. जसं सरकारी फॅक्टरीमध्ये 8 तासाची नाही, ड्युटी आमच्याकडे तसं नाहीये सर. सकाळी 10ला 9:30 10ला ट्रान्सपोर्टला आले तर आमच्या गाड्या भरायला फॅक्टरीमध्ये जातात. काही गाड्यांवर आमचे माणसं फॅक्टरीमध्ये दे विल गो बाय स्कूटर और ट्रक. गाडी तिथे घेऊन 5 मिनिटात भरली जात नाही, कारण तिथे बऱ्याचशा गाड्या असतात. कारण तो माल आम्हाला मोजून घ्यावा लागतो. मोजून घेतल्यावरती त्याला आम्हाला त्याची बिल्टी द्यावी लागते, कारण त्या बिल्टीवरती बऱ्याच वेळेला डिस्काउंटिंग पण बँकेचं असतं. त्यामुळे ते व्हॅलिड डॉक्युमेंट्स आहे, कन्साइनमेंट नोट. मग ती गाडी संध्याकाळी कधी 10ला येते, कधी 11ला येते. आमच्याकडे वेळेचं बंधन नाही की 8 तासाची नोकरी असा प्रकार नाही. पण 12 तास तर कमीत कमी आहे. पण श्रमसंस्कार कंपल्सरी लागेल, कष्टाची तयारी कष्टाची तयारी पाहिजे आणि वेळ पण ठेवावी लागेल, की म्हणजे तुम्हाला काही वेळ जाऊ द्यावा लागेल टुवर्ड्स सेटलमेंट, टुवर्ड्स तुमच्याकडच्या असलेल्या स्वप्नपूर्तीसाठी वेळ द्यावा लागेल. 8ला घराबाहेर पडला की रात्री 12ला घरी यायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8ला परत जायची तयारी पाहिजे. आणि आता मी पण तसं तयार झालेलो आहोत. पण याच्यात कसं होतं, प्रगती होते. बरोबर. तुम्ही क्लार्क म्हणून लागतात, मॅनेजर होतात, नंतर मालकही होतात. असे खूप उदाहरणं आहेत आणि याचा स्कोप आहे, पैसाही आहे. आता याच्यात काय आहे सर, की 100% लोकांच्या स्वतःच्या गाड्या नाहीत. गाडीवाले हे इंडिव्हिज्युअल ओनर आहेत. अच्छा. मग ते ट्रान्सपोर्टला अटॅच असतात. अच्छा. आणि मग ते ज्या वेळेला आम्हाला ज्या रूटची गाडी लागेल ती गाडी आम्ही त्यांची भरत असतो. त्यामध्ये अजून कसं आहे, आता नाशिकला द्वारका आहे, नाशिक ही प्रॉमिनंट एरिया, तिथे जे ट्रान्सपोर्टर आहेत ना सर, त्याच्यातले बरेचसे ट्रक सप्लायर आहेत. अच्छा. इंडस्ट्री ट्रान्सपोर्ट, रजिस्टर्ड ट्रान्सपोर्ट लॉजिस्टिक सेक्शनला माल देते, पण प्रत्येकाच्या एवढ्या गाड्या, तो मला 100 गाड्या भरायच्या म्हटल्यानंतर आय कांट गो 100 ट्रक्स फॉर 1 डे. सो आम्ही मार्केट मधून ट्रक्स घेतो आणि ते ट्रक सप्लायर देवळात द्वारकाला बसलेले असतात किंवा बाहेर गावचे असतात. कारण आता पंजाबची ट्रक आली त्याचं मला काहीच माहित नसतं ना. मग तो त्या ब्रोकरकडे जातो, त्याला ब्रोकर म्हणतात, ट्रक सप्लायर. तो आम्हाला ती ट्रक देतो आणि त्याच्या थ्रू ते लोडिंग होतं. जे ट्रान्सपोर्ट मध्ये मग एजंट आहेत, सप्लायर आहेत, ब्रोकर्स आहेत, वेगवेगळी चेन आहेत. पण अशा सगळ्या साखळीवरती तुम्ही जवळपास 55 वर्ष काम केलं. तर आजच्या, मला असं वाटतं की आजच्या एपिसोड मध्ये एक प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट अशी आहे की लॉजिस्टिक हा एक बेस्ट ऑप्शन फॉर बिझनेस. लॉजिस्टिक छान आहे, ऐकायला छान आहे, तो व्यवसाय करायला छान आहे, त्याचं आकर्षण असणं वाईट नाही. पण लॉजिस्टिकला लागणारे कष्ट आणि लागणाऱ्या फॅसिलिटीज या सरकारी माध्यमातून जर प्रोव्हाइड केल्या गेल्या, म्हणजे एक मूर्तिमंत उदाहरण सरांनी आपल्याला दिलं, ते विचार करण्यासारखं आहे की हजारो किलोमीटर प्रवास करून येणारे, मोठ्या प्रवासातनं मोठी साधन सामग्री वाहून आणणाऱ्या ट्रक ड्रायव्हर्ससाठी, लॉजिस्टिक ड्रायव्हर्ससाठी आपल्याकडे जर फॅसिलिटीज नसतील, त्यांना थांबण्यासाठी, त्यांच्या सेफ्टीसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या हायजीनसाठी, त्यांच्या फूडसाठी, तर हे निश्चितपणे याचा विचार करावा लागेल. मला असं वाटतं की 2027च्या कुंभचं प्री प्लॅनिंग आपण आता यावर्षी करू आणि या करताना नाशिकच्या विकासामध्ये, नाशिकच्या विकासाच्या दिशेमध्ये ज्याचं प्रामुख्याने स्थान आहे असं लॉजिस्टिक वरती आपल्याला कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. आणि मग नाशिकमध्ये एंट्री पॉइंट्स जे आहेत त्या एंट्री पॉइंट्सला या सगळ्या गोष्टींचा, की शेवटी ट्रक ड्रायव्हर हा पण एक मनुष्य आहे आणि त्याला देणाऱ्या सगळ्या फॅसिलिटीज आपण मानवतेच्या दृष्टिकोनातून जर दिल्या, ट्रान्सपोर्ट असोसिएशनला म्हणजे लॉजिस्टिक असोसिएशनला आपण चांगले रोड दिले, तर इंडस्ट्रियल, फायनान्शियल, ऍग्रिकल्चरल, हॉर्टिकल्चरल आणि एज्युकेशनल या सगळ्या याची ग्रोथ व्हायला आपल्याला अधिक बूस्ट मिळेल. आणि म्हणून लॉजिस्टिक वरती आपला आजचा हा विषय, मला असं वाटतं की एक वेगळा थीम वरती, एका वेगळ्या विचारावरती आपल्याला घेऊन आलेला हा विषय आपण पुढच्या ह्याच्यात अजून कॅरी करणार आहोत. तो पावेतो, कारण आपल्या नवीन सीझन मधला हा पुन्हा एकदा झालेल्या पार्ट्स मधला एक अजून वेगळा विषय होता. पुन्हा एकदा नवीन पर्सनॅलिटीचं, नवीन सब्जेक्टचं, नवीन कन्सेप्टचं परत तुमच्याकडे येईल.
तोपर्यंत तुम्ही पाहत राहा व्हॉइस विस्टा पॉडकास्ट. धन्यवाद. थैंक यू फॉर ट्यूनिंग इन टू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रहे NC देशपांडे और सुनीता चौहान. डिजाइन किया टीम क्रिएटर्स डेन ने और एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.